गुड आफ्टरनून. तुमच्यासाठीच बोलले, त्याच्यासाठी नाही आहे. ते सुरू झालं. तुम्ही असे काही सिरियस होत्या का? नाही ना असं काही. बरं, आपलं आता प्रॅक्टिस सेट किती झाली आहे? 1.4. 1.4चे आपण 2 एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेले. आता अजून आपले 2 एक्झाम्पल राहिलेले. मग ते 2 एक्झाम्पल आता आपल्याला बघायचे. साहजिक आता या प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त किती एक्झाम्पल आहे? 4 एक्झाम्पल आहे. कमी एक्झाम्पल याचा अर्थ काय आहे? थोडे ते मोठे तर असणार आहे ना. आणि जेव्हा खूप एक्झाम्पल असतात तेव्हा ते एकदम सिम्पल असतात. जसं आपण प्रॅक्टिस सेट 2 आणि 3 मध्ये बघितले, त्यात एक्झाम्पल खूप होते पण कसे होते? थोडे इझी होते. आता याच्यात क्वेश्चन फक्त किती आहे? फक्त आपल्याला 4 आहे. पण हे साहजिक थोडे मोठे असणार आहे, हार्ड थोडे आहेत, पण जास्त पण हार्ड नाही आहे. आपण 2 एक्झाम्पल काल सॉल्व केले. मोठे खूप आहे, व्हाईट बोर्ड कमी पडत होता आपल्याला, पण सॉल्व करायला जर आपल्याला हे जर माहीत असेल, काय व्यवस्थित स्टेप जर माहीत असतील किंवा आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर मात्र आपल्याला सॉल्व करायला प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. मग आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आता आपल्याला? 3rd वाला, बरोबर. क्वेश्चन नंबर 3rd. आता सरांनी इकडे लक्ष द्या. पहिलं क्वेश्चन 3rd काय मला सांगा बरं. पहिला क्वेश्चन 3rd. क्वेश्चन 3rd आहे 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. इक्वेशन सेकंड काय? 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू काय? 89. बरोबर. हे एक्झाम्पल आहे. आता सरांनी एकदा लक्ष द्या. एक्झाम्पल थोडं मोठं दिसतंय, बरोबर. असं एक्झाम्पल आपण काल सेकंड जे एक्झाम्पल होतं ते आपण अशा प्रकारे सॉल्व केले. फक्त याच्यामध्ये थोडं एक फरक आहे. काल जे आपण एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच्यात जनरली काय होतं? x मायनस वाय, एक्स प्लस वाय असं काहीतरी होतं, बरोबर ना. सेकंड एक्झाम्पल इथं तुम्हाला पहिल्या याच्यात एक्स व्हेरिएबल दिलाय आणि वायचा वाय न देता काय दिली तुम्हाला? नंबर दिलाय. इथं तुम्हाला वाय दिलाय आणि एक्स न देता नंबर दिलाय. सेम असं केलेलं आहे. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगितली पहिल्या आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये x मायनस 2 एक्स मायनस 2 वाय प्लस 3 वाय प्लस 3 दोन प्रकारच्या संख्या दिसत आहे ना. मग आपण याला काय मानतो रे? पी आणि क्यू मानून घ्या. मग आता हेच इक्वेशन बघा. आता लक्ष द्या सर्वांनी. हेच इक्वेशन मी कसं मांडू शकतो? 27 इन ब्रॅकेट 1 अपॉन x मायनस 2, बरोबर का नाही. 27 मी फक्त काय केला? पुढे लिहिला. 27 इंटू 1 म्हणजे 27 असतं होणार आहे ना. मग मी ही टर्म अशी लिहिण्याच्याऐवजी मी ही अशी लिहिली. लक्षात आलं. नेक्स्ट प्लसला प्लस लिहिला. इथं 31 इन ब्रॅकेट 31 मी बाहेर काढून घेतला म्हणजेच 1 अपॉन किती राहणार आहे? y प्लस 3 आणि इज इक्वल टू किती इथं? 85. कारण हा 31 इंटू 1 काय होणार आहे? 31च होणार आहे. आणि डिनॉमिनेटरला पुन्हा काय? y प्लस 3 तो तसाच घेतला. लक्षात आलं. काल आपण असे 2 एक्झाम्पल लास्ट लेक्चर सॉल्व केले. इथं पण सेम तसंच करा. इथं काय होणार आहे बरं तुमचं? 31 पुन्हा कॉमन काढून घेतला म्हणजे काय शिल्लक राहील मध्ये? 1 अपॉन x मायनस 2 प्लस 27 इन ब्रॅकेट 1 अपॉन किती होणार आहे? y प्लस 3 इज इक्वल टू किती होणार आहे? 89. मी काहीच नाही केलं, फक्त जे न्यूमिनेटरचे जे नंबर्स होते ते काय केले? सुरुवातीला लिहून घेतले. बाकीच्या मधल्या टर्म मी तशात लिहिल्या. मग 2 प्रकारे टर्म दिसतात ना आपल्याला. मग एका प्रकारच्या टर्मला काय मानून घेऊ आपण? पी. आणि दुसऱ्याला काय मानून घेऊ आपण? वाय. पी की आणि क्यू क्यू मानू. देअरफॉर मग आपण असं म्हणू शकतो रिप्लेसिंग 1 बाय x मायनस 2 बाय पी. ही टर्म काय मानून घेऊ आपण? पी. अँड 1 बाय y प्लस 3 म्हणजे बघा ही टर्म काय मानू? बाय क्यू. ह्या टर्मला आपण काय घेतलेलं आहे? पी. आणि ह्या 2 टर्म्सला आपण काय घेतलंय? क्यू. ते रिप्लेस करायचे आता. म्हणजे याच्याऐवजी काय घ्यायचं आहे? पी. आणि याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे? क्यू. हे दोघे एकमेकांमध्ये काय करायचे? रिप्लेस. देअरफॉर काय तयार होईल बघा. 27ला काहीच केलं नाही. 27 तसाच आहे. 1 बाय x मायनस 2 1 बाय x मायनस 2 काय रिप्लेस करायचं आहे? पी. मग इथं किती येणार आपला? पी.
हा प्लसला प्लस 31ला 31 तसाच 1/xy+3 काय रिप्लेस करायचं आहे क्यू. याला काय केलं आपण क्यू रिप्लेस केला इज इक्वल टू किती बरं 85. ही झाली इक्वेशन नंबर फर्स्ट. इथं कोणतं घ्यावं लागेल आपल्याला 31. याला काय रिप्लेस केलं आपण पी प्लस 27 याला काय रिप्लेस केलं आपण क्यू इज इक्वल टू किती आलं इथं 89. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे एक तर पीची व्हॅल्यू काढायची नाही काय करायची क्यूची व्हॅल्यू काढायची. पीची आणि क्यूची व्हॅल्यू काढायची असते ना. मग हे दोन काय झाले क्वाड्रेटिक इक्वेशन झाले. सपोज काय झाले क्वाड्रेटिक इक्वेशन. याला आपण सपोज याला क्वाड्रेटिक इक्वेशन फर्स्ट म्हणू आणि याला क्वाड्रेटिक इक्वेशन आपण काय म्हणू सेकंड. हे दोन इक्वेशन झाले. मग आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण काय करतो रे काय करतोय क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायला ॲडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो. पण त्याच्या आधी आपल्याला ते काय पाहिजे एक तर पी सेमवाले पाहिजे किंवा क्यू सेमवाले पाहिजे. मग पी सेमवाले आहे का रे रिअल नंबर नाही आहे. क्यू सेमवाले आहे का नाही आहे. सारखं होणं पॉसिबल आहे का सहजासहजी नाही आहे. कारण याला कशाने मल्टिप्लाय केलं हे येऊ शकत नाही आहे आणि याला कशाने मल्टिप्लाय केलं हे येऊ शकत नाही आहे. मग मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सांगितलं होतं आठवतं का. काय सांगितलं होतं ज्यावेळेस पी व्हेरिएबलचा नंबर क्यू सोबत असेल आणि क्यू व्हेरिएबलचा नंबर पी सोबत असेल म्हणजेच एक्स व्हेरिएबलचा नंबर वाय सोबत असेल आणि वायचा व्हेरिएबल वायचा रिअल नंबर हा एक्स सोबत असेल तर आपण अशा वेळेस काय करायचो एकदा ॲडिशन मग तीन एक क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचो आणि एकदा काय करायचो सबट्रॅक्शन तीन एक क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचो. लक्षात आलं काय बोललो मी. मग आता दोघांची एकदा काय करावं लागेल ॲडिशन एकदा काय करावं लागेल सबट्रॅक्शन. व्यवस्थित लक्ष द्या. एक्झाम्पल खरोखर मोठं आहे थोडं हार्ड नाही आहे पण थोडं मोठं आहे. स्टेप काय आल्या पहिला प्रॅक्टिस सेट दुसरा प्रॅक्टिस सेट आपण एकदम चांगला बघितला त्यामुळे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आहे. मग आता आपण काय करू जर पी आणि क्यूचा आणि क्यू आणि पीचा रिअल नंबर जर सेम असेल तर आपण दोघांची ॲडिशन करतो एकदा आणि एकदा काय करतो सबट्रॅक्शन. मग आपण इथं काय करू ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांची काय करू ॲडिशन करू. देअरफॉर दोघांची काय आलं ॲडिशन. माझं ॲडिशन म्हणजे काय नाही इथं 27p प्लस 31q इज इक्वल टू काय 85. यात काय ॲड करायचं आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड कोणतं आहे 31p प्लस 27q इज इक्वल टू 89. आणि हे दोघांची काय करायची आहे ॲडिशन. मग आता ॲडिशन काय होईल बघा ह्या दोघांची आपण करू ॲडिशन. मग आता बघा पीला पी तसाच ठेवला मी 7 + 1 किती होणार आहे 8 आणि 2 + 3 किती होणार आहे 5 किती आलं 58p प्लसला प्लस घेतला मी क्यूला क्यूच लिहिला 7 + 1 किती होणार आहे 8 3 + 2 किती होणार आहे 5 हा पण 58 आला इज इक्वल टू. आता यांची पण ॲडिशन करायची आहे ना 9 + 5 किती होणार आहे 40 कॅरी किती गेला आपण 1 8 + 8 किती होणार आहे 60 + 1 किती होणार आहे 70 म्हणजे यांची ॲडिशन किती आली 174 आली. आता मी तुम्हाला सांगितलं होतं आठवतं का इथं असे नंबर येतात का कशाने तरी डिवाइडच होतं आणि नेहमी कशाने डिवाइड होतं इथं जे नंबर येतात त्याने. मग आता इथं ह्या टोटल इक्वेशनला कशाने डिवाइड करायचं आपल्याला 58ने. व्हेरी गुड. आपण हे पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलेलोच आहे. याला 58ने डिवाइड केल्यावरती मग काय होईल बरं 58/58 1 होऊन जाईल ना हा बरोबर का नाही. हा 1 होऊन जाईल हा पण 1 होऊन जाईल आणि इथं असा नंबर असतो का ह्या नंबरला सुद्धा येणे काय होतं डिवाइड हे 100% होतंच. अलग लक्षात. मग आपण काय करू इथं कशाने डिवाइड करायचं आता डिवाइडिंग अबोव इक्वेशन बाय 58. ह्या इक्वेशनला कशाने डिवाइड करायचं आपल्याला 58ने डिवाइड करायचं. मग आता काय बघा इकडं जर आपण त्याला 58ने जर डिवाइड केलं तर 58p प्लस 58q म्हणजे याला पण 58ने डिवाइड केलं प्लस यालाही आपण 58ने डिवाइड केलं आणि इज इक्वल टू कोण आहे बरं 174/58. सरळला काय केलं आपण 58ने डिवाइड केला. मग 58 × 1 = 58 51 58 × 1 = 50 पुन्हा इथं 58 गेला बरोबर. आता तुम्हाला असं वाटेल 58चा टेबल कसं काय म्हणायचं
पण एक गोष्ट लॉजिक लावू शकता तुम्ही, ह्या 8ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती युनिट प्लेसला 4 येईल बरं? 8 1 जा 8, 8 2 जा 60, 8 3 जा 24, मी इथं 4 आहे बघा ना. याचा अर्थ डायरेक्ट करा, 58 1 जा 58, 58 3 जा 174. 58चा टेबल नाही कोणाला, पण असं म्हणून टाकायचं. येतं आपोआप. ध्यान झालं काय बोललो मी? कळलं काय लॉजिक लावायचं? आपोआप येणार आहे, ते काही लॉजिक नाही. मग आता इथं काय राहिलं बरं? देअरफोर. इथं फक्त राहिलं आपला काय? पी. इथं काय राहिलं आपलं फक्त क्यू. आणि इथं काय राहिलं? इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता आपल्याला? 3 म्हणा. हे झालं 1, हे झालं 2, या इक्वेशन नंबर काय आता? 3. आता एकदा काय करायला लावली तुम्हाला मी? ॲडिशन. एकदा काय करायची आता? सबट्रॅक्शन. आता काय करायचं बघा. नाव सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. मोठ्या इक्वेशनमधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं असतं. मग आता कोणती इक्वेशन मोठं आहे बरं? इथं 89 वाला, आणि हा काय बरं? लहान आहे. सबट्रॅक्शन इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन कशातून सबट्रॅक्ट करायचं आहे? सेकंडमधून, कारण की सेकंडवाला नंबर मोठा आहे ना. कशातूनही काही केलं तर फरक पडत नाही, पण जनरली नेहमीच मोठ्या नंबरमधून लहान नंबर काय करायचा? सबट्रॅक्ट करायचा. मग आता काय बघा, मग इथं मोठा नंबर म्हणजे काय? 51p प्लस 27q इज इक्वल टू काय? 89. यातून काय सबट्रॅक्ट करायचं आपल्याला? फर्स्ट इक्वेशन फर्स्ट. कोणतं आहे बरं? 27p प्लस 31q इज इक्वल टू काय? 85. यांची काय करायची? सबट्रॅक्शन. आणि तुम्हाला मी सांगितलं सबट्रॅक्शन काय करताना काय करावं लागतं? सेकंड इक्वेशनचं साईन चेंज करावं लागतं. काय करावं लागतं? सेकंड इक्वेशन साईन चेंज. मग इथं कोण आहे बरं? प्लस आहे, म्हणजे कोण होईल? इथं कोण आहे? मग काय होईल? इथं कोण आहे? हे काय होईल? याची गरज आहे का आता आपल्याला? नाही. म्हणजे जे आता मी नवीन साईन काढले त्याचा विचार करायचा, जुन्या साईनचा विचार करायचा नाही आहे. मग आता काय होईल बघा, पी तसंच राहणार आहे. 31 मधून 27 गेले, किती येणार आहे? 4. व्हेरी गुड. किती असणार आहे? 4. इथं बघा आता 26 बघा, ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली आपण, आणि मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे? इथं प्लस आहे ना. 31 काय? लार्जर नंबर आहे, मग त्याचंच साईन घेतलं प्लसवालं. लिहायची गरज नसती प्लस कधी. आता 27 मायनस 31. आता 31 मधून 27 गेला तरी काय येणार आहे? 4च येणार आहे. बट लार्जर नंबरला कोणतं साईन आहे? मायनस. मग इथं पण मायनस येणार आहे. क्यूला क्यू तसंच घेतला. इज इक्वल टू 9 मधून 5 गेला, किती राहणार आहे? 4. आणि 8 मधून 8 गेला 0, म्हणजेच किती आलं आपलं? 4. बरोबर ना? काय आलं? 4. इथपर्यंत काय आलं का? नक्की. आता एक गोष्ट आपल्याला जाणवती बघा, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. आपण काय करू? डिवाइड करून टाकू ना. म्हणजे आपल्याला फक्त पी आणि क्यू मिळेल, आणि तेच तर आपल्याला मिळवायचं. म्हणजे आपली इक्वेशन काय होईल? थोडी इझी सॉल्व्ह होईल. मग आता इथं काय करू आपण? डिवाइडिंग इक्वेशन बाय 4. कशाने डिवाइड करायचं आहे? 4ने डिवाइड करायचं आहे. मग 4ने जर डिवाइड केलं तर काय होईल बरं? 4p/4 मायनस 4q/4 इज इक्वल टू 4/4. बरोबर का नाही? कशाने डिवाइड केलं आपण? 4ने. मग इथं 4 1 जा 4, 4 4 4 4 4 सगळे घरी गेले ज्याच्या त्याच्या. म्हणजे काय राहिलं आपले? 1 1 राहिले. मग आता इथं कोण राहिला? फक्त आपला p मायनस इथं कोण राहिला? q इज इक्वल टू इकडे काय राहिला? 1. याला इक्वेशन नंबर आता काय म्हणा? 4. कारण याला आपण थर्ड म्हटलं, त्याला काय म्हटलं? 4. आता मला तुम्ही एक उत्तर द्या, हे इक्वेशन सॉल्व करणं सिंपल आहे की हे इक्वेशन सॉल्व करणं सिंपल आहे की हे इक्वेशन सॉल्व करणं सिंपल आहे? हे सॉल्व करायचं म्हणजे जीव जायचे काम आहे. याच्यात जीव नाही जाणार, पण म्हातारा भाऊ मग हे बरं आहे आपल्याच्या 10वी पासून. याच्यात जीव जाईल आपला. याच्यात काय होईल? म्हातारा होऊन जाऊ. याच्यात काय? 10वी पास होऊन जाऊ. मग हेच करायचं आपल्याला. मग आता कोणतं इक्वेशन सॉल्व करायचं? थर्ड आणि फोर्थ आलं. मग या थर्ड आणि फोर्थून आता आपल्याला पीची क्यूची व्हॅल्यू काढायची, आणि त्या पीच्या क्यूच्या व्हॅल्यून मग आपल्याला एक्सची वायची व्हॅल्यू काढायची. बस एवढं छोटे एक्झाम्पल आहे, काहीच नाही एवढं. बरोबर? हां बरं. आता बघा पुढं काय. मग आता कोणतं इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला? पीची क्यूची व्हॅल्यू काढायची, म्हणजे कोणतं? थर्ड आणि फोर्थ.
थर्ड आणि फोर्थ. मग आता आपण काय करू बरं, पी पी सेम आहे का, सेम आहे. मग काय करून टाकू दोघांची सबट्रॅक्शन करून टाकू. सबट्रॅक्शन सबस्ट्रॅक्ट किंवा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. इक्वेशन कोणतं मोठं आहे इथं 3 वालं आणि 4th वालं काय लहान. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3rd. बरोबर ना. मग आता बघा कोणतं इक्वेशन माहीत आपलं 3rd वालं इक्वेशन कोणतं आपलं P + Q = 3 आणि सबट्रॅक्ट करायचं. कोणतं करायचं आपल्याला P - Q = 1 यांची सबट्रॅक्शन करायची. आणि सबट्रॅक्शन करताना तुम्हाला नेहमी नियम सांगितला. काय सांगितलं रूल तुम्हाला, साईन चेंज करायची. इथं प्लस आहे म्हणजे काय होईल, इथं काय आहे काय होणार आहे प्लस आणि इथं काय होणार आहे मायनस. करू आता कॅल्क्युलेशन. मग P - P काय होणार आहे 0 कॅन्सल होऊन जाणार आहे. Q + Q किती होणार आहे 2Q = 3 - 1 किती होणार आहे 2. मग आता व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला Qची. मग हा इथं 2 मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल डिवाइड होऊन जाईल. काय होईल डिवाइड. देअरफॉर Q = 2 बाय किती होणार आहे 2/2 म्हणजे किती होणार आहे 1. 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे किती होणार आहे 1 होऊन जाणार आहे. आता आपली व्हॅल्यू कोणाची आली रे, वा 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 कोणाची व्हॅल्यू आली Q. देअरफॉर Q = 1. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला Pची व्हॅल्यू काढायची. बस थोडंच राहिलं आहे, अर्धा तास होऊन जाईल अजून आपलं. आता सबस्टिट्यूट इक्वेशन सबस्टिट्यूट काय Q = 1 इन इक्वेशन. कशात टाकायचे 3rd मध्ये का 4th मध्ये 4th मध्ये टाकली तरी चालेल 3rd मध्ये टाकली तरी चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल 4th मध्ये. बरं इक्वेशन कशात टाकू आपण 4th मध्ये. मग 4th इक्वेशन काय आपलं P - Q = काय 1 आहे. मग आता इथं काय होईल बघा Qची व्हॅल्यू किती आली आपली 1. मग आता Pची व्हॅल्यू काढायची P - Qची व्हॅल्यू टाका 1 = किती होणार आहे 1. हा -1 आहे तिकडे गेला काय होईल प्लस. म्हणून P = हा प्लस झाला म्हणजे 1 + 1 किती होणार आहे रे 2. मग Qची व्हॅल्यू Pची व्हॅल्यू किती आली 2 आली का लक्षात. काय केलं नक्की ना. हा -1 आहे ना तिकडे गेला काय होणार आहे प्लस. मग 1 + 1 किती होणार आहे 2. नक्की कळेल ना स्टेप. Pची व्हॅल्यू किती आली 2 आणि Qची व्हॅल्यू किती आली आहे 1. आता ह्या Pच्या आणि Qच्या व्हॅल्यू आपल्याला पुन्हा इथं टाकायच्या. बस थोडं छोटं एक्झाम्पल राहिलं. आता मी काय करू शकत नाही. आता एक्झाम्पल तेवढं आहे 4-5 मार्काने एक्झाम्पल आहे. थोडं हाल तर राहणार आहे. 10वी आठवली का सर्वांनी एक्झाम्पल पाहून आठवली ना 10वीला आपण. आता व्हेरी गुड. आता लक्ष द्या. आता काय करायचं आहे रिसबस्टिट्यूट. काय करायचं आहे रिसबस्टिट्यूट. रिसबस्टिट्यूट करायच्या व्हॅल्यू. रिसबस्टिट्यूटचा अर्थ काय ज्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलेल्या होत्या का ते आता पुन्हा आपल्या जागेवर आणायच्या आहे. म्हणजे आता काय करायचं आहे आपण इथं काय घेतलं होतं बरं 1/x - 2 = काय घेतला होता P. अँड इथं काय घेतला होता 1/y + 3 = काय घेतला होता Q. आता फक्त व्हॅल्यू काय करायच्या सबस्टिट्यूट करायच्या आपल्याला. मग आता बघा देअरफॉर 1/x - 2 = Pची व्हॅल्यू किती आली आहे 2 अँड 1/y + 3 = Qची व्हॅल्यू किती आली आहे 1. आता बघा काय होईल हा इथं डिवाइड आहे तिकडे गेलं काय होईल अपोजिट साईडला मल्टिप्लाय होईल ना. होईल का नाही होणार. देअरफॉर मग 1 = 2 इन ब्रॅकेट x - किती होणार आहे 2. इथं डिवाइड आहे तिकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय होईल का नाही. जर नाही झालं डोकं तर एखादा काही पिक्चरचं गाणं बी न म्हणू म्हणजे थोडंसं बरं वाटेल तुम्हाला नाही ना. हो म्हणती हे कळालं का. हा डिवाइड आहे तिकडे गेला काय झाला मल्टिप्लाय. मी जे शिकवतो ना तिथं लक्ष द्या. एवढं मोठं नका राक्षस पोवा आलंय बाहेर. जेवढं शिकवतो तेवढंच पा लक्षात आलं काय बोललो. बरं नेक्स्ट. अँड
इथं पण हा डिवाइडला तिकडे गेला काय होणार आहे मल्टिप्लाय. इकडे लक्ष द्या. मग 1 इज इक्वल टू 1ला कशाने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे y+3. इकडे लक्ष द्या. हा y+3 काय इथं डिवाइड तिकडे गेलं काय होणार आहे मल्टिप्लाय. आणि ह्या 1ला कशाने मल्टिप्लाय केलं तर तेच ते येणार आहे ना. म्हणजे y+ काय येणार आहे 3. आता काय बघा ह्या 2 मध्ये मल्टिप्लाय करून टाका. देअरफॉर 1 इज इक्वल 2 × x काय होणार आहे 2x मायनस 2 × 4 2 किती होणार आहे 4 होणार आहे. इथं काय होईल अँड हा आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे ना. हा +3 इकडे आलं काय होणार आहे -3 म्हणजे 1 - 3 इज इक्वल टू काय होणार आहे y. आणि देअरफॉर वायची व्हॅल्यू डायरेक्ट किती येणार आहे -2. वायची व्हॅल्यू डायरेक्ट काय येणार आहे -2 बरोबर. आणि आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता एकची व्हॅल्यू काढायची. हा -4 आहे इकडे आलं काय होणार आहे प्लस. अपोजिट साईडला गेलं काय होणार आहे प्लस. मग देअरफॉर 1 + 4 इज इक्वल टू काय होणार आहे 2x. 1 + 4 किती होणार आहे 5 इज इक्वल टू काय होणार आहे 2x. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे 1ची. मग हा 2 नको आहे ना आपल्याला. 2 मल्टिप्लायचा अपोजिट साईडला गेला काय होईल डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर लय हुशार आहे तुम्ही सर्व. मग आता काय होईल इथं x इज इक्वल टू 5/2. एकची व्हॅल्यू किती आली 5/2. एकची व्हॅल्यू किती आली 5/2 आणि वायची व्हॅल्यू किती आली -2. आणि मग शेवट लिहायचं. इथं शेवट लास्ट लिहायचं आपल्याला. इथं लास्टवाला लिहितो ना आपण काल पण लिहिलं होतं बरोबर. लास्टवाला काय लिहायचं देअरफॉर x अँड y इज इक्वल टू. एक्सची व्हॅल्यू किती आहे 5/2 अँड वायची व्हॅल्यू किती आहे -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बस एकदम छोटंसं एवढं एक एक्झाम्पल आहे. हा हे छोटं एक्झाम्पल कळालं का नक्की गेलो नाही व्यवस्थित. जे नेमके 2 लेक्चरला नव्हते आजच आले असेल त्यांना तर गुंगीच आली असेल थोडी. नशा चढली का नाही काही एवढं सर्व पाहून नाही काही पाहिले. तू पहिल्यांदाच आली ना आज एवढं सर्व पाहून तर टेन्शन आलं असेल. हां पहिल्या चुकीला इथं आणि दुसऱ्या चुकीला त्याला माहिती आहे तिची दुसरी चूक. तुझी लय भयानक राहणार आहे. फोर्थ सांगा फोर्थ एक्झाम्पल काय बरं 1/3x + इज इक्वल प्लस -y इज इक्वल टू 3/4. This is first equation. Second equation 2 bracket 3x + y minus 1/2 bracket 3x minus y is equal to -8 -1/8. चल दाखवा दे रे इकडे लक्ष द्या. आता बसायचं नाही ना हां मग लक्ष द्या इकडं. (1/8) मायनस आहे ना -1/8. आता एक छोटंसं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा आता काय होईल. इथं पुन्हा 2 डिनॉमिनेटरला 2 प्रकारच्या संख्या दिसत आहे. कोणत्या बरं 3x - y आणि 3x + y हे 2 प्रकारच्या संख्या दिसते आहे ना. आणि त्याला काय करायचं आता आपल्याला पुन्हा रिप्लेस. जे आपण मागचे एक्झाम्पल 3 सॉल्व केले तेच सेम आहे काही फरक नाही आहे. मग आता बघा रिप्लेसिंग कोण बरं 1/3x + y आहे ना 2 संख्या बाय कशाने रिप्लेस करायचे p ने अँड 1/3x - y इज इक्वल बाय q. हे कशाने रिप्लेस करायचे p ने आणि हे दोघं कशाने रिप्लेस करायचे q ने. अलग लक्षात. मग करू का डायरेक्ट रिप्लेस काय होईल बघा देअरफॉर इथं काय करायचे डायरेक्ट आपल्याला इथं 1/3
एक्स प्लस वाय टोटल टर्म आहे ना ही, वरती काय आहे का नाही आहे. 1/3 x प्लस वाय काय रिप्लेस करायचं पी, मग याला आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो रे पी प्लस याला काय म्हटलं आपण 1/3 x मायनस वाय याला काय रिप्लेस करायचं आहे क्यू आणि इज इक्वल टू काय बरं 3/4. हे अजून सिंपल पहिल्यापेक्षा सिंपल आहे नक्की, कारण की इथं काय व्हॅल्यूच आलेलं नाही डबल, अलग लक्षात. अँड सेकंड इक्वेशनला रिप्लेसमेंट आहे पुन्हा 1/. आता प्रॉब्लेम काय बघा, आपल्याला रिप्लेस फक्त 1/3 x प्लस वाय करायचा आहे पीला. हा 2 घ्यायचा आहे का आपल्याला, याच्यात आहे का 2 नाही आहे, मग हा 1/2 तसाच लिहून टाकायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे पी. कारण 1/3 x प्लस वाय म्हणजे आपल्याला पी घेतलेला आहे, 1/3चा काही संबंध आहे का नाही, तो तसाच घेतला. मायनसला मी मायनस घेऊन टाकला, पुन्हा इथं 1/2 1/3 x मायनस वाय काय घ्यायचं आपल्याला क्यू इज इक्वल टू -1 किती येणार इथं 8 -1/8. हे कळलं सरांना. आपण काय रिप्लेस केलं 1/3 x प्लस वाय आणि 1/3 x मायनस वाय हे पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली काय केलं आपण रिप्लेस केले. इथपर्यंत कळलं सर्वांना. ओके, आता आपल्याला पी वाले सेम आहे का असेल तर आपण पीची व्हॅल्यू काढू, क्यूची व्हॅल्यू काढू, नंतर आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची, कारण की याच्यात व्हेरिएबल कोण आहे आपल्याला एक्स आणि वाय. कारण की आपलं लास्ट जे टार्गेट आहे ते काय सॉल्व करायचं आहे सोल्युशन एक्स आणि वायचं, बरोबर. मग ते एक्स आणि वाय काढण्यासाठी पहिले पी आणि क्यू काढावं लागेल आपल्याला, आणि पी आणि क्यू ह्या इक्वेशनने आपल्याला सॉल्व करायचे. मग आता हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी एक तर पीचे रिअल नंबर सेम पाहिजे किंवा क्यूचे रिअल नंबर सेम पाहिजे, आहे का नाही आहे. इथं पी सोबत कोण आहे 1 आणि इथं पी सोबत कोण आहे 1/2, इथं क्यू सोबत कोण आहे 1, इथं क्यू सोबत कोण आहे 1/2. काय करावं लागेल म्हणजे दोघं सेम रे. व्हेरी गुड. याला जर मी मल्टिप्लाय ह्या टोटल इक्वेशनला जर मी मल्टिप्लाय 2 जर केलं तर आपल्याला माहिती आहे ना रे 1/2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं 2 1 जा 2 2 1 जा 2 होईल ना, म्हणजे फक्त 1 शिल्लक राहील. 1 आहे ना इथं आपला, अलग लक्षात. मग ह्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने. कशाने करायचं 2 ने. मग आता आपण ते करू. मग आता आपण असं म्हणू मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 2. याला 2 ने काय करू आपण मल्टिप्लाय करून टाकू. याला एक काम करा, याला इक्वेशन नंबर काय म्हणा वाटलं सर 1 म्हणा. मग त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं डायरेक्ट बरं लिहितो वाटलं सर मी 2 × 1/2p. याला काय केलं मी 2 ने मल्टिप्लाय केलं, मायनसला मी मायनस घेतला, याला पण काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू याला सुद्धा काय करायचं आहे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर का नाही. सर्व इक्वेशनला काय केलं मी 2 ने मल्टिप्लाय केलं. मग 2 1 जा 2 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 2 4 जा किती जाणार आहे 8. म्हणजे कोणते इक्वेशन तयार होईल बरं. आता इथं 1 राहिलं ना, 1 लिहायची गरज असते का आपल्याला नाही. 1 × p काय होतं आपला पीच तर होईल, मायनसला मायनस आहे 1 काय येणार आहे सॉरी इथं काय क्यू आहे का, इथं काय क्यू. मग इथं सुद्धा काय येणार आहे क्यू इज इक्वल टू इथं मायनसला मायनस तसंच राहणार आहे 1/, किती येणार आहे 4. कारण की 2 1 जा 2 2 4 जा किती येणार आहे 8, म्हणजे 4 राहिला ना मग 1 4. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू सेकंड घेऊ वाटलं असतं. आता मला सांगा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचे पी रिअल नंबर सेम आहे का, पीचे रिअल नंबर आहे का आहे, क्यूचे पण आहे आणि पीचे पण आहे, काही पण करा काही प्रॉब्लेम नाही आहे. पी पण प्लस आहे क्यू पण प्लस आहे, मग दोघांची काय करू आपण सबट्रॅक्शन करून टाकू. म्हणून आपण असं म्हणू इथं सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. तुम्ही म्हणता सर का असं केलं तुम्ही डायरेक्ट. मला सांगा 3/4 मोठा आहे का 1/4 मोठा आहे. 3/4 4 सेम आहे, सोडून द्या विषय. 1 मोठा आहे का 3 मोठा आहे, मग याचा अर्थ हाच तर मोठा आहे टोटल. मग ह्या मोठ्या इक्वेशनमधून काय करायचं असतं आपल्याला लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. मग मोठं इक्वेशन कोणतं होतं आपलं बरं फर्स्ट. मग आता हे फर्स्टमधून कोणतं सबट्रॅक्ट करायचं आपल्याला सेकंडवाला. देअरफॉर लिहू का इथंच लिहितो चला. मग आता इथं काय होईल बघा चला. पी प्लस क्यू इज इक्वल टू काय बरं 3/4. याच्यातून काय सबट्रॅक्ट करायचं आपल्याला पी मायनस क्यू इज इक्वल टू -1/4. हे कळलं सर्वांना. मग सबट्रॅक्शन करायचे असेल
तर आपण सेकंड इक्वेशनचे साईन काय करतो, चेंज करतो. मग इथं काय बरं नाही आहे म्हणजे इथं काय आहे, मग इथं काय येणार आहे, इथं काय आहे, इथं काय होणार आहे, इथं काय आहे, इथं काय होणार आहे प्लस, मायनस आहे ना, काय होणार आहे प्लस. आता हे साईन आपल्याला गरजेचे आहे का नाही. पी मायनस पी काय होणार आहे 0, पी मधून पी गेला 0. क्यू प्लस क्यू म्हणजे किती होणार आहे 2q, बरोबर ना, काय होणार आहे 2q. आता ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची. बघा ना, हा ही घ्यायचं का मायनस, नाही, आता काय घ्यायचं प्लस. मग काय बघा 3/4 प्लस 1/4, बरोबर का नाही. ह्या दोघांची काय करायची ॲडिशन करायची. आत्तापर्यंत आपण काय करायचं, इथं 1 असायचं, इथं 2 असायचं, डायरेक्ट दोघांची ॲडिशन 3 लिहायचं. पण इथं डायरेक्ट लिहिलं थोडं आपल्याला जड जाईल, तेव्हा आपण स्टेपने करू. ह्यांची ॲडिशन केली, आता यांची पण ॲडिशन म्हणून फक्त ॲडिशन लिहिली. आता नेक्स्ट स्टेप काय होईल बघा. इथं काय आला देअरफॉर, एका बाजूने कोण आला आपला 2q इज इक्वल टू, जर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर तो एकदाच लिहायचा असतो, बरोबर ना. डिनॉमिनेटर जर सेम, किती इथं डिनॉमिनेटर 4, जर डिनॉमिनेटर सेम असेल तर एकदाच लिहायचा असतो. आणि न्यूमिनेटर जे आहे त्यांची काय करायची, ॲडिशन असेल तर ॲडिशन करा आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. इथं काय बरं ॲडिशन. मग 3 + 1 किती होणार आहे 4, म्हणजे वरती काय लिहायचं आपल्याला 4. 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, म्हणजे देअरफॉर 2q इज इक्वल टू किती येणार आहे 1. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची क्यूची. मग इथं 2 मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होणार आहे डिवाइड, देअरफॉर q इज इक्वल टू किती होणार आहे 1/2. क्यूची व्हॅल्यू किती आली 1/2. लक्षात आली का. मग आता ही क्यूची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये टाका, फर्स्टमध्ये टाका किंवा सेकंडमध्ये टाका. कशात टाकायची फर्स्टमध्ये. इथं मायनस वाटतंय तुम्हाला म्हणून फर्स्टमध्ये टाकली तर कशात टाका, आन्सर तेच येणार आहे. पुट q इज इक्वल टू 1/2 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे आपलं, हे कोणतं आहे p + q इज इक्वल टू किती आहे बरं 3/4. याच्यात कोणाची व्हॅल्यू टाकायची क्यूची. मग क्यू म्हणजे इथं आहे, मग बाकी काय येईल बरं, देअरफॉर p + क्यूची व्हॅल्यू काय 1/2 इज इक्वल टू 3 किती होणार आहे 4. आपल्या व्हॅल्यू कोणाची काढायची आहे पीची. मग हा 1/2 इकडे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल, अपोजिट साईडला गेल्यावर मायनस. देअरफॉर p इज इक्वल टू 3/4 ॲज इट इज, आणि हा प्लसचा मायनस झाल्या 1 किती होणार आहे 2. आता डिनॉमिनेटर सेम आहे का इथं नाही, एका ठिकाणी 4 आहे, एका ठिकाणी काय 2 आहे. मग आपल्याला काय करायचं असो सेम करून घ्यायचा. मग सेम करण्यासाठी इथं जर मी 2 ने डिवाइड केलं 2 × 2 किती होणार आहे, मग इथं पण 4 आहे. पण ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने न्यूमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं असतं, हा नियमच. त्याला काय बोललो देअरफॉर. मग आता काय होईल बघा, देअरफॉर p इज इक्वल टू 3/4 मायनस 2 × 1 = 2 आणि 2 × 2 = डिनॉमिनेटर सेम आले का रे आता. आणि सेम आले आपण काय करतो एकदाच लिहितो, म्हणजेच एकदा लिहिले तर काय होणार इथं 4 आणि 3 - 2 किती होणार आहे 3 मधून 2 गेल्यावर किती राहणार आहे 3 - 2 म्हणजे काय होणार आहे 1. म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली आपली 1/2. क्यूची व्हॅल्यू आली 1/2 आणि पीची व्हॅल्यू आली 1/4. पण अजून आपलं फायनल आन्सर आलं आहे का. आपले व्हेरिएबल कोणते एक्स आणि वाय आहे ना, मग त्यातच आपलं आन्सर आलं पाहिजे. मग आता आपल्याला ह्या क्यूची आणि पीची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. कशामध्ये बघा याच्यामध्ये. मग आपण असं म्हणतो इथं रिसबस्टिट्यूट काय बरं 1/3x + y इज इक्वल टू काय होता आपला p अँड इथं काय होता 1/3x - y इज इक्वल टू काय होता q. आता व्हॅल्यू टाकायची आपल्याला पीच्या आणि क्यूच्या. पीची व्हॅल्यू किती आहे 1/4. मग 1/3x + y इज इक्वल टू पीची व्हॅल्यू आहे 1/4, बरोबर ना. अँड इकडं काय 1/3x - y इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू किती आहे 1/2. फक्त आपण काय केले व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट केले. लक्षात येईल. आता हे थोडं सॉल्व करायचं आपल्याला. हा 4 इकडे डिवाइड आहे, अपोजिट साईडला गेला काय होईल मल्टिप्लाय. 4 × 1 = 4 इज इक्वल टू हे टोटल इक्वेशन 1ला जाऊन अपोजिट साईडला मल्टिप्लाय होतं ना. मग ह्या इक्वेशननी टोटल 1ला जर मल्टिप्लाय केलं 1ला कशाने मल्टिप्लाय करा
इक्वेशन तेच राहणार आहे, काही चेंज होणार आहे का नाही. मग यांनी पूर्ण याला एक मल्टिप्लाय केल्यामुळे इकडे काय राहिला 3x प्लस वायच राहील. अँड ह्या 2ने क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो बरं का आपण. 2 × 1 किती होणार आहे 2 इज इक्वल टू यांनी 1ला मल्टिप्लाय केल्यावरती तेच राहणार आहे, म्हणजेच काय राहील 3x मायनस वाय. पण आपलं जनरल इक्वेशन अशा फॉर्ममध्ये असं दिसाल एक्स वाय नंतर नंबर, तसं करून घ्या इकडं. मग पहिली व्हॅल्यू असते 1 ची 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. फक्त मी इकडची इकडं मांडले तिकडची तिकडं मांडले, कारण का इक्वेशन आपलं हे सॉल्व करायचं असतं ना. अँड इथं काय होईल 3x मायनस वाय इज इक्वल टू काय 2. झाले काय 2 लिनियर इक्वेशन. आता म्हणजे बघा ह्या मोठ्या लिनियर इक्वेशनचं आपण एवढे लिनियर इक्वेशन केले, मग आता हे सॉल्व करायचे. हे आपले पहिल्यासारखे आले. मग इथं एक्स व्हेरिएबल किंवा वाय व्हेरिएबल सेम आहे का, आहे ना. कोणते सेम आहे, एक्स पण सेम आहे वाय पण, कोणते करू शकतात तुम्ही. मग दोघांची काय करायचं सबट्रॅक्शन. मग आता आपण म्हणू शकतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम सॉरी याला काय नाव द्या, याला 1 2, याला काय म्हणा आपल्याला 3 म्हणा, याला काय म्हणा 3 आणि याला काय म्हणा 4. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन थर्ड. मग आता काय होईल देअरफॉर. मग आता मोठी इक्वेशन 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 मायनस काय करायचं आपल्याला 3x मायनस वाय इज इक्वल टू काय होणार आहे 2. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनचे साईन काय होतात चेंज. मी तर प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. 3x मायनस 3x काय होणार आहे कॅन्सल 0 होईल. y प्लस वाय किती होणार आहे 2y. व्हेरी गुड. आणि 4 मायनस 2 किती होणार आहे 2. देअरफॉर y इज इक्वल टू 2/2 म्हणजे किती होणार आहे 1. y ची व्हॅल्यू किती आली 1. आपल्या एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची असते. आपण कोणाची काढली आता शिक y. आता कोणाची काढायची आपल्याला एक्सची. व्हेरी गुड. वा हुशार तुम्ही. आता काय करायचं आपल्याला पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कशात टाकू आपली फर्स्ट का सेकंड थर्ड का फोर्थ थर्डमध्ये. बरं थर्डमध्ये टाक काय हरकत नाही. इक्वेशन थर्ड. मग इक्वेशन थर्ड काय आपलं 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर 3 एक्सची व्हॅल्यू काढली 1 तासात, वाय किती आला आहे 1 इज इक्वल टू किती इथं 4. किती आहे 4. हा प्लस 1 आहे तिकडे गेला काय होणार आहे -1. देअरफॉर 3x इज इक्वल टू 4 मायनस 1 आणि 4 मायनस 1 म्हणजे किती होणार आहे 3. म्हणजे 3x इज इक्वल टू किती आला आपला 3. आपल्या व्हॅल्यू कोणाची पाहिजे 1 ची पाहिजे. हा x इथं मल्टिप्लाय इकडे गेला काय होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 3/3. देअरफॉर 3 1 जा 3 3 1 जा 3. x इज इक्वल टू किती आला 1. वा. देअरफॉर शेवट काय लिहायचं असतं एक्स वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे 1 आणि वायची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 1. याकासाठी एवढं जीव काढत होतो आपण कधी तर 1 1 आलं आन्सर किती आलं 1 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे एक छोटंसं एक एक्झाम्पल होतं आपलं. कळलं का रे बाबड्यांना सर्वांना. मलाही बरं नाही वाटत तुमच्या आढळ्या बुद्धी एवढं मोठं एक्झाम्पल, पण आता काय नाविलाच आहे ना. बॉल्डानी टाकलं म्हणजे तेवढं करावंच लागेल आपल्याला. कळलं की एक्झाम्पल सर्वांना. या पटापट चला.